आचारसंहितेचा भंग झाल्याचं दिसतंय। मतदान केंद्रामध्ये मोबाईल कॅमेऱ्याचा वापर करण्यात आलाय। विशिष्ट उमेदवाराला मतदान करतानाचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे आणि त्यानंतर इथे आचारसंहिता भंग केला जात असल्याचं दिसून येते। तर हा व्हिडिओ आपण बघू शकतो, एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ लोकशाही मराठीच्या माध्यमातून। या ठिकाणी मोबाईल वापरण्यास बंदी आहे, पण तरी सुद्धा अशा पद्धतीने इथं एक व्हिडिओ काढण्यात आला आहे। मोबाईल घेऊन हा व्हिडिओ काढलेला आहे आणि विशेष उमेदवाराचा या ठिकाणी मतदान करतानाचा हा व्हिडिओ आता व्हायरल होता। हा व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवू शकत नाही, पण असे प्रकार दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा झाल्याची माहिती समोर आलेली होती। त्यामुळे अशा प्रकारचे आचारसंहिता भंगाचे प्रकार समोर येत असताना आता निवडणूक आयोग नेमकं काय करणार, कशा पद्धतीने हे प्रकार थांबवणार ते बघावे लागणार आहे। आणि निवडणूक आयोगासमोर हे आव्हान सुद्धा आहे, कारण मतदान केंद्रामध्ये निवडणूक अधिकारी असतात तरी सुद्धा हे लोक मोबाईल घेऊन जातात कसे आणि हा व्हिडिओ कसा काय रेकॉर्ड करतात असा सवाल उपस्थित होतो। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अभिराज उबाळे हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। अभिराज, काय सांगाल? माढ्यामध्ये आचारसंहितेचा भंग झाल्याचं दिसतंय, त्याची एक्सक्लुझिव्ह दृश्य सुद्धा लोकशाही मराठीवर आहेत। नेमकं काय घडलेलं होतं आणि याची दखल घेतलेली आहे का निवडणूक आयोगानं? नक्कीच फरा, हा व्हिडिओ जो आहे तो माढा लोकसभा मतदारसंघातील करमाळा विधानसभा मतदारसंघातील आहे आणि कुठेतरी कांद्याच्या दरावरून, कांदा निर्यात बंदीवरून शेतकरी आक्रमक झाल्याचं प्रतिबिंब या व्हिडिओमध्ये दिसतं। आचारसंहितेचा भंग जरी झाला असला तरी कॅमेरा घेऊन हा शेतकरी आतमध्ये जातो आणि त्याने कांद्याने बटन दाबलेलं आहे विशिष्ट उमेदवाराचं। त्यामुळे आचारसंहितेचा भंग एका बाजूला झालेला दिसतोय, तरी कुठेतरी शेतकऱ्यांचा आक्रोश आता हा मतपेटीतून बाहेर येतो की काय असं चित्र या ठिकाणी दिसून येतंय। सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी प्रचार संपल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सक्त सूचना दिल्या होत्या की मोबाईल घेऊन जाऊन त्याचं मतदानाचं शूटिंग केल्यानंतर कारवाई केली जाते। मात्र तरी सुद्धा असे चोरून मोबाईल घेऊन जाऊन आतमध्ये व्हिडिओ शूटिंग करण्याचे प्रकार या आधीही घडलेले आहेत आणि आता देखील एका कांदा उत्पादक शेतकऱ्याने कांद्यानेच मशीनचं बटन दाबून कुठंतरी आपल्या आक्रोशाला वाट मोकळी करून दिलेली आहे। आता या संदर्भात माढ्याचे निवडणूक निर्णय अधिकारी हे अधिकृत माहिती देतील आणि त्यानंतर हा जो प्रकार घडलेला आहे तो व्हिडिओ कोणाचा आहे, कोणी शूट केला, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असं सांगण्यात येतंय। निश्चितच अभिराज, मात्र एक माहिती आपल्याकडे येते त्यानुसार जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकारी मोनिका सिंग यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न आपण केला होता, पण त्यांनी काही प्रतिसाद दिल्याचं दिसत नाहीये। त्यामुळे त्यांच्याकडून याची दखल घेतली जाणार का ते बघावं लागेल। आणि एकूणच एका शेतकऱ्याने आपला संताप या ठिकाणी व्यक्त केल्याचं पाहायला मिळते। मात्र जी पद्धत वापरलेली आहे ती चुकीची आहे। व्हिडिओ या ठिकाणी व्हायरल करण्यात आला आहे आणि त्यानंतर माझा तुम्हाला प्रश्न आहे अभिराज, तो म्हणजे हा व्हिडिओ सोशल मीडियावर कधी पडलेला आहे आणि किती लोकांपर्यंत पोहोचला आहे, याविषयी काही माहिती आहे का? नक्कीच फरा, हा एक तासापूर्वीचा व्हिडिओ आहे आणि पूर्ण माढा लोकसभा मतदारसंघामध्ये आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे जे ग्रुप आहेत, कांदा उत्पादक शेतकरी असो, ऊस उत्पादक शेतकरी असो, शेतकऱ्यांचे जे व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत, सोशल मीडियाचे ग्रुप आहेत, या ग्रुपवर मोठ्या प्रमाणात हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि वेळीच जर ह्या व्हिडिओवर कारवाई नाही केली तर आणखीन जे 5-6 तास मतदान चालू असणार आहे त्या काळात देखील असे व्हिडिओ व्हायरल होण्याची किंवा व्हिडिओ शूट करण्याची शक्यता, भीती व्यक्त केली जाते। त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करून असे प्रकार थांबवावेत, जेणेकरून मतदान सुरळीत पार पडेल अशी मागणी आता मतदारसंघातून होताना दिसते। निश्चितच अभिराज, पण एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय, जेव्हा आपण मतदान केंद्रामध्ये जातो त्यावेळेला तपासणी केली जाते आणि मोबाईल वापरण्यास बंदी असते, तिथे निवडणूक अधिकारी सुद्धा असतात, कर्मचारी असतात। अशा स्थितीमध्ये मतदान केंद्रावर या व्यक्तीने व्हिडिओ कसा काय शूट केला असा प्रश्न उपस्थित होतोय। नक्कीच फरा, मतदानासाठी सकाळी रांगा लागल्या होत्या आणि त्यावेळेस प्रत्येकाचं तपासणी करून सोडणं कुठंतरी अधिकाऱ्यांना मनुष्यबळ कमी असल्यामुळं हे जमत नव्हतं। त्यामुळे कुठंतरी चोरून हा मोबाईल नेलेला आहे किंवा कुठल्या तर खिडकीतून, पाठीमागच्या खिडकीतून हा मोबाईल आतमध्ये जाऊन घेतल्याची शक्यता देखील यामध्ये व्यक्त केली जाऊ शकते। निश्चितच अभिराज, याविषयीचे अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहू। या दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।